हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यामध्ये मग एक्झोथर्मिक असेल किंवा मग एंडोथर्मिक असेल किंवा मग एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन, त्याची फेज चेंज, याच्यामध्ये आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन पाहिलेलं आहे, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन पाहिलं, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन पाहिलं, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन पाहिलं किंवा मग एन्थाल्पी ऑफ सोल्युशन्स पाहिलं. पहा त्या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन पाहिलेलं. हे जे काही टर्म्स असतील हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता नेक्स्ट जे काय आहे एन्ट्रॉपी, ते एन्ट्रॉपीबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर स्टार्ट करूया. पहा नेक्स्ट व्हिडिओ आपला स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन, दॅट इज अ थर्मोकेमिकल इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी, मग कशाला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी? द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ कंपाउंड from its element in their stable state is called standard molar enthalpy of formation, that is the delta F of H. एक मोल सबस्टन्स त्या ठिकाणी जर फॉर्म होत असेल, ठीक आहे ना, 1 मोल सबस्टन्स इज फॉर्म, एक मोल सबस्टन्स तयार होते. कशापासून तयार होतोय? फ्रॉम इट्स एलिमेंट अँड इन देअर स्टँडर्ड स्टेबल स्टेट आर कॉल्ड मोलार एन्थाल्पी. स्टँडर्ड मोलार एन्थाल्पी म्हणजे सपोज आता ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? तर गॅसियस स्टेट आहे. H2 आहे, H2ची स्टँडर्ड स्टेट कोणती आहे? गॅस आहे. पहा, फॉर एक्झाम्पल H2 गॅस प्लस 1/2 ऑफ O2 गॅस दे गिव्ज H2O लिक्विड. H2O लिक्विड ही त्याची काय झाली? स्टँडर्ड स्टेट असेल. यावेळेस जे काय एन्थाल्पी असेल त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. अँड द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज -285.8 किलोजूल पर मोल. थर्मोकेमिकल इक्वेशन, आता इक्वेशन आहे. केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व एनर्जी चेंज. आता एखादी रिॲक्शन्स असेल तर त्या रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं, आता एक्झाम्पल H2चा आणि O2चा, त्याच्यामध्ये काय आहे? एनर्जी ॲब्सॉर्ब होते किंवा एनर्जी रिलीज होत असेल. पहा स्टेप्स काय थर्मोकेमिकल इक्वेशनच्या स्टेप्स आहे. कन्सिडर अ रिॲक्शन कंबशन ऑफ अल्कोहोल. एक रिॲक्शन घेऊया आपण, अल्कोहोलचं कंबशन. C2H5OH प्लस O2 दे गिव्ह CO2 प्लस H2. स्टेप फर्स्ट, कसं असेल थर्मोकेमिकल इक्वेशन? इक्वेशन मस्ट बी बॅलन्स. तर इक्वेशन कसं पाहिजे आपलं? बॅलन्स पाहिजे. मग या ठिकाणी पहा, C2H5OH थ्राईस ऑफ O2 दे गिव्ह ट्वाईस ऑफ CO2 प्लस थ्राईस ऑफ H2. असं हे इक्वेशन बॅलन्स होईल. स्टेप सेकंड, फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट शुड बी मेन्शन. त्या ठिकाणी फिजिकल स्टेट पाहिजे. अल्कोहोल लिक्विडमध्ये आहे, O2 गॅसमध्ये आहे, CO2 गॅसमध्ये आहे, H2O लिक्विडमध्ये असते. या त्याच्या स्टँडर्ड स्टेट झाल्या सेकंड स्टेपमध्ये. नेक्स्ट आहे पहा, व्हॅल्यू ऑफ डेल्टा H मस्ट बी मेन्शन विथ द ॲप्रोप्रिएट साईट ऑन राईट हँड साईड. त्या ठिकाणी डेल्टा Hची व्हॅल्यू काय असेल ती मेन्शन करावं लागेल आणि त्याला साईन असलं पाहिजे. मग या ठिकाणी डेल्टा H इज इक्वल टू -1430 किलोजूल पर मोल. स्टेप थर्ड, इफ डेल्टा H व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह देन रिॲक्शन इज एंडोथर्मिक. इफ डेल्टा H इज नेगेटिव्ह देन रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. Step 4, if the reaction conditions are not mentioned then the condition are 298 Kelvin and 1 atmosphere. जर कंडिशन दिल्या नसतील तर ती कंडिशन कोणती असेल? तर 298 केल्विन टेम्परेचर असेल आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. बा स्टेप 5, डेल्टा H ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू मायनस डेल्टा H ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. असे जर कंडिशन असेल, पहा फॉरवर्ड रिॲक्शनचा जी काही व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यू काय असणार आहे? मायनसमध्ये काय असणार आहे? रिव्हर्स रिॲक्शनची व्हॅल्यू असणार आहे. मग आता पहिली रिॲक्शन पहा आपण घेतली, C2H5OH प्लस थ्राईस ऑफ O2 दे गिव्हज 2 मोल ऑफ CO2 प्लस 3H2. याची अपोजिट रिॲक्शन जर आपण घेतली तर काय रिॲक्शन्स आहे? 2 मोल ऑफ CO2 प्लस 3 मोल्स ऑफ H2O दे गिव्ज C2H5OH प्लस O2 थ्राईस ऑफ O2. म्हणजे ही जी काही रिॲक्शन्स मिळाली, आता याच्यामध्ये डेल्टा H व्हॅल्यू किती आहे वरच्याची? -1430. तर मग खालच्याची व्हॅल्यू किती येईल? +1430 किलोजूल पर मोल. म्हणजे त्याच्या काय येणार ही व्हॅल्यू? ही अपोजिट व्हॅल्यूज असेल. पहा स्टेप 6,
एन्थॅल्पी ऑफ एन एलिमेंट इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज कन्सिडर टू बी झिरो. एखादा एलिमेंट असेल तो कोणत्या स्टेटमध्ये असेल, स्टँडर्ड स्टेटमध्ये असेल तर त्याची जी काही असेल एन्थॅल्पी ती काय असेल, झिरो असेल. पहा एन्थॅल्पी ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ रिव्हर्स रिॲक्शन, निगेटिव्ह ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिव्हर्स रिॲक्शन, बोथ अँड नन ऑफ दिस. तर या ठिकाणी काय असतं, निगेटिव्ह असेल. पहा डेल्टा एच ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल टू मायनस डेल्टा एच ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. नेक्स्ट एन्थॅल्पी ऑफ एन एलिमेंट इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज कन्सिडर टू बी. एखादा एलिमेंट स्टँडर्ड स्टेटमध्ये असेल तर त्याची काय एन्थॅल्पी असेल ती किती असेल, झिरो, नॉन झिरो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर ती व्हॅल्यू किती असते, झिरो असते. पहा एन्थॅल्पी ऑफ एन एलिमेंट इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज कन्सिडर टू बी झिरो. झिरो व्हॅल्यू त्या ठिकाणी असणार आहे. पहा नेक्स्ट आहे पहा हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. Hess's law of constant heat summation. According to this law, total enthalpy change of a reaction is same. एखादी रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनमध्ये जी काही एन्थॅल्पी चेंज होईल तो सेम असेल, वेदर द रिॲक्शन टेक प्लेस इन सिंगल स्टेप ऑर सेव्हरल स्टेप. जर रिॲक्शन एक स्टेपमध्ये गेली किंवा नंबर ऑफ स्टेपमध्ये जर कंप्लीट झाली तर त्या ठिकाणी जी काही एन्थॅल्पी चेंज असेल ती कसं असेल, सारखं त्या ठिकाणी असेल. फॉर एक्झाम्पल A is the initial step and goes to the final state. पाथ फर्स्टनी काय झालं, ए पासून आपल्याला सी मिळाला आणि त्या रिॲक्शनचं जे काय असेल डेल्टा ऑफ रिॲक्शन डेल्टा H1. नेक्स्ट सी पासून आपल्याला डी मिळाला डेल्टा RH2 आणि डी पासून परत बी मिळाला डेल्टा RH3. आता 5 सेकंड पहा, डायरेक्ट ए पासून आपल्याला बी मिळाला डेल्टा RH. पाथ फर्स्ट इक्वल टू पाथ सेकंड असेल. द स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ कंपाऊंड फ्रॉम इट्स एलिमेंट इन देअर स्टँडर्ड ऑर स्टेबल स्टेट इज कॉल्ड स्टँडर्ड मोलर एन्थॅल्पी. पाथ ॲप्लिकेशन्स ऑफ हिस लॉ. थर्मोकेमिकल इक्वेशन्स ॲडेड, सबस्ट्रॅक्टेड, मल्टिप्लायड अँड डिवायडेड. यानुसार काय करू शकतो आपण, ते इक्वेशन ॲड करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो किंवा त्याला डिवाइड करू शकतो. इफ इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन एक्सपेरिमेंटली द एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय हेस लॉ. एखादे रिॲक्शन्स असेल त्याची एन्थॅल्पी आपण जर फाइंड आउट करू शकत नसेल तर त्या ठिकाणी आपण हेस लॉ वापरून ती एन्थॅल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पहा कॅल्क्युलेशन्स ऑफ हीट ऑफ रिॲक्शन विच डू नॉट टेक प्लेस डायरेक्टली. मग एखादी रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शन्समध्ये डायरेक्ट रिॲक्शन होत नसेल तर त्या ठिकाणी त्या एन्थॅल्पीचे त्या रिॲक्शनची आपण एन्थॅल्पी फाइंड आउट करू शकतो. फॉर एक्झाम्पल CH4. कॅल्क्युलेशन ऑफ हीट ऑफ एक्स्ट्रीमली स्लो रिॲक्शन. ज्या काही एक्स्ट्रीमली स्लो अगदी हळू रिॲक्शन जात असतील याची हीट ऑफ रिॲक्शन्स आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. पहा कॅल्क्युलेशन ऑफ हीट ऑफ एक्स्ट्रीमली फास्ट रिॲक्शन. काही फास्ट रिॲक्शन्स असतात त्या रिॲक्शनची सुद्धा आपण या ठिकाणी हीट कॅल्क्युलेट करू शकतो. इट हेल्प्स टू कॅल्क्युलेट हीट ऑफ आयोनायझेशन ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. अजून काय यूज आहे त्याचा, इट इज युजफुल टू कॅल्क्युलेट हीट ऑफ आयोनायझेशन. how weak acid and weak bases are ionized and how much amount of heat is absorbed or evolved. This heat can be calculated by using this Hess law. Hess law वापरून आपण ती कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट आहे इट इज यूज टू कॅल्क्युलेट द कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल्स. जे काय फ्युएल्स असतील त्या फ्युएलचे कॅलोरिफिक व्हॅल्यूज किती असतील ती आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. पहा नेक्स्ट आहे क्वेश्चन्स. पहा कॅल्क्युलेट द हीट ऑफ रिॲक्शन. एका रिॲक्शनची हीट ऑफ रिॲक्शन आपल्याला काढायची. आता काय रिॲक्शन्स आहे, CO2 प्लस H2 दे गिव्ह CO प्लस H2 फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आता एक रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला, ही डायरेक्ट रिॲक्शन दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या खाली रिॲक्शन दिले, डाटा दिलेला आहे. पहा पहिली रिॲक्शन, दुसरी रिॲक्शन, तिसरी रिॲक्शन. आता ॲन्सर आपल्याला हेस लॉनुसार याचं फाइंड आउट करायचं आहे. पहा आता रिॲक्शन काय आहे मेन आपली, CO2 प्लस H2 दे गिव्ह CO प्लस H2
मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला की रिॲक्टंटमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, CO घ्यावं लागेल, बरोबर, CO2 घ्यावं लागेल आणि H2 घ्यावं लागेल. मग जे काही इक्वेशन आहे, इक्वेशन 1 असेल, 2 असेल, 3 असेल, हे इक्वेशन आपल्याला करावं लागतील, रिव्हर्स करावं लागतील. याच्यामध्ये थोडाफार चेंज आपल्याला करावं लागेल. CO2 आहे, मग CO2 कुठं आहे, रिॲक्टंट बाजूला घ्यायचं आहे. मग या ठिकाणी रिव्हर्स इक्वेशन सेकंड, मग इक्वेशन सेकंड काय करू आपण, रिव्हर्स करू. घेतलं रिव्हर्स इक्वेशन, CO2 गॅस दॅट गिव्स C+O2, रिव्हर्स घेतलं. आता डेल्टा एच व्हॅल्यू काय होईल याची, मायनस होती नाही पहिल्या इक्वेशनची, ते आता काय होईल प्लस होईल, म्हणजे प्लस 394.5 किलो जूल. आता H2 आहे दुसरा रिॲक्टंट आपला, तर H2 आहे आय असं आहे, म्हणजे हे इक्वेशन असं आय असं घेऊया. ॲड इक्वेशन थर्ड ॲड करूया, घेतलं त्याची व्हॅल्यू आय असं येईल. नेक्स्ट H2 आहे, चला H2O कुठे आहे आपल्या प्रोडक्ट साईडला आहे, CO2. आता पहा या ठिकाणी ॲड इक्वेशन फर्स्ट ॲड करू, C प्लस 1/2 ऑफ O2 दे गिव्स CO. रिॲक्टंटच्या बाजू रिॲक्टंटला आलेले आहेत, प्रोडक्टच्या बाजू प्रोडक्टला आलेले आहेत. पहा आता या ठिकाणी आता याचे काय करायचं आपल्याला, सिमिलर जे काही टर्म असतील ते कॅन्सल करून घ्यायच्या. पहा कार्बन आहे, कार्बन कॅन्सल होईल. O2 आहे, 1/2 O2 कॅन्सल झाला. मग काय शिल्लक राहिलं आपलं, CO2 प्लस H2. रिॲक्टंटच्या बाजूला राहिलं, प्रोडक्टला काय राहिलं, CO प्लस H2. आणि डेल्टा एच व्हॅल्यू काय येईल मग आता, मायनस ॲडिशन करून ती व्हॅल्यू आली आपली प्लस 41.4 किलो जूल, 41.4 जूल. मग ही जी काही रिॲक्शन असतील, ह्या रिॲक्शनची हीट ऑफ रिॲक्शन किती आली, डेल्टा एच किती आली, एन्थॅल्पी त्याची 41.4 किलो जूल. नेक्स्ट, हिस लॉ इज ॲप्लिकेबल फॉर, हिस लॉचं काय ॲप्लिकेशन आहे, कॅल्क्युलेशन ऑफ हीट ऑफ एक्स्ट्रीमली फास्ट अँड स्लो रिॲक्शन, कॅल्क्युलेशन ऑफ हीट ऑफ आयोनायझेशन ऑफ वीक ॲसिड वीक बेस, कॅल्क्युलेशन्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू अँड ऑल ऑफ दिस. या ठिकाणी तर आन्सर असेल ऑल ऑफ दिस. पहा या ठिकाणी आपण सगळ्यासाठी त्याचा यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन्स, अकॉर्डिंग टू द हिस लॉ टोटल एन्थॅल्पी चेंज ऑफ रिॲक्शन, एखाद्या रिॲक्शनचा टोटल एन्थॅल्पी चेंज काय असेल, इज फेदर द रिॲक्शन टेक प्लेस इन सिंगल स्टेप ऑर सेव्हरल स्टेप. ते सेम असेल, डिफरंट असेल, डिपेंड ऑन एक्सटर्नल कंडिशन असेल किंवा ऑल ऑफ दिस असेल. तर या ठिकाणी काय आहे, काय असेल आन्सर त्याचा, तर ते सेम या ठिकाणी असणार आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थॅल्पीज फॉर डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन. पहा काय आहे एन्थॅल्पी, तर मोलरमध्ये आहे. द स्टँडर्ड एन्थॅल्पी change for the formation of 1 mole of a compound from its element in their standard stable state is called standard molar enthalpy of formations. 1/2 of O2 gas स्टँडर्ड स्टेट आहे त्याची. आता पहा नेक्स्ट आहे C4H10 गॅस प्लस 13/2 O2 गॅस दे गिव्स 4 CO2 प्लस 5 H2. डेल्टा H enthalpy of combustion equal to minus 2658 किलोजूल पर मोल. एवढी काय त्याची कंबशनची व्हॅल्यू आली आहे की नाही. कंबशन म्हणजे काय, एखादी रिॲक्शन असेल ती ऑक्सिजन सोबत करायची आहे की नाही. मेटल आहे, मेटल काय केलं आपण, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला, मेटलचं काय झालं, कंबशन झालेलं आहे. पहा तर एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन पाहूया आपण आता. The enthalpy change on breaking 1 mole of bond completely to obtain atoms in the gas form is known as enthalpy of atomization. ॲटोमायझेशन म्हणजे काय, एखादा बॉन्ड असेल तो बॉन्ड ब्रेक करायचा आणि त्याच्यापासून ॲटम्स तयार करायची, याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. फॉर एक्झाम्पल H2 गॅस, दिस ब्रेक इंटू 2H, 2H मध्ये त्याचे ॲटम्स तयार झाले. आणि किती असेल ॲटोमायझेशनची एन्थॅल्पी, तर 1665 किलोजूल पर मोल. नेक्स्ट एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा आयोनायझेशन ऑफ H. द एन्थॅल्पी चेंज दॅट accompanies the removal of an electron from each atom or ion
in 1 mole of a gaseous atom or ion is called as enthalpy of ionization. आयन तयार करायचा आणि आयन तयार करण्यासाठी जेवढी एन्थाल्पी चेंज असेल त्या एन्थाल्पी चेंजला आपण काय म्हणूया, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल डेल्टा आयन ऑफ एच, दॅट इज एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. एक्झाम्पलमध्ये आपण घेऊया कॅल्शियम आहे, गॅस आहे. सपोज वी सप्लाय एनर्जी, याला एनर्जी सप्लाय केली, लूज इट्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन त्याच्यापासून लूज होतो, Ca प्लस प्लस इलेक्ट्रॉन and delta ionization enthalpy is plus 590 किलोजूल पर मोल, 590 किलोजूल एन्थॅल्पी त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला त्यापासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला. किंवा मग Ca प्लस असेल, सपोज वी सप्लाय एनर्जी, Ca2 प्लस होईल किंवा इलेक्ट्रॉन्स बाहेर पडेल आणि याची जी काही एन्थॅल्पी असेल ती असेल प्लस 1150 किलोजूल पर मोल या ठिकाणी. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी इज लेस दॅन सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. आपण हे 11th मध्ये पाहिलेलं आहे. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला की त्याची साईज डिक्रीज होते आणि साईज डिक्रीज झालं की अट्रॅक्शन वाढतं आणि अट्रॅक्शन वाढले की त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी इन्क्रीज होतात. नेक्स्ट आहे एन्थॅल्पी ऑफ कंबशन इज द नोटेशन. हे कशाचं नोटेशन आहे, ABC और D. इट इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. स्टँडर्ड एन्थॅल्पीचं काय आहे ते नोटेशन आहे. नेक्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशनचं नोटेशन. द एन्थॅल्पी चेंज ऑन ब्रेकिंग ऑफ 1 मोल ऑफ बॉन्ड कम्प्लिटली टू ऑब्टेन ॲटम्स इन द गॅस फॉर्म इज नोन ॲज, काय म्हणतात त्याला, ए ऑप्शन असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल. तर याला काय म्हणूया आपण, एन्थॅल्पी ऑफ ॲटमायझेशन. ॲटम तयार होतात म्हणजे एन्थॅल्पी ऑफ atomization. The enthalpy change on breaking 1 mole of bond completely to obtain atom in the gas form is known as enthalpy of atomization. Next आहे bond enthalpy. Bond enthalpy कशाला म्हणतो आपण, chemical reactions involve the breaking and making chemical bond. Energy is required to break a bond and energy is released when a bond is formed. It is always positive. एखादा बॉन्ड आपण ब्रेक करत असतो किंवा एखादा बॉन्ड आपण फॉर्म करत असतो तर त्यावेळेस एनर्जी काय होते, ॲब्सॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते. एनर्जी इज ऑलवेज रिक्वायर्ड टू ब्रेक बॉन्ड. एनर्जी काय लागते आपल्याला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आवश्यक आहे. याच वेळेस काय होतं, एनर्जी इज ऑलवेज रिलीज व्हेन बॉन्ड इज फॉर्म. बॉन्ड फॉर्म होत असेल तर एनर्जी त्या ठिकाणी रिलीज होते. डेल्टा RH रिएक्शनचं काय असेल, बॉन्ड समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट, रिएक्टंटच्या बॉन्ड एन्थॅल्पीज मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट. सम आहे कशाची, रिएक्टंटच्या बॉन्ड एन्थॅल्पी मायनस बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टच्या बॉन्ड एन्थॅल्पी. 2 टाइप्स ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज आर बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी अँड मीन बॉन्ड एन्थॅल्पी. तर आपण पाहूया बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. Change in enthalpy when 1 mole of covalent bond of a gaseous covalent compound is broken to form product in the gas phase. काय झालेलं आहे, 1 मोल कोव्हॅलंट बॉन्ड या ठिकाणी काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे आणि याच्यापासून काय मिळालं आपल्याला, तर प्रोडक्ट मिळालेला आहे. आणि कोणत्या फेजमध्ये असेल तो प्रोडक्ट, गॅसियस फेजमध्ये जर असेल तर त्याला म्हणतो आपण बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. फॉर एक्झाम्पल फॉर डायटॉमिक मॉलिक्यूल Cl2 आहे या ठिकाणी आणि याच्यापासून काय झालेलं आहे, 2 मोल्स ऑफ Cl बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. मग ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, कोणता बॉन्ड ब्रेक झाला, Cl बॉन्ड ब्रेक झाला आणि हा बॉन्ड किती एनर्जी त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला बॉन्ड ब्रेक करायला, 242 किलोजूल पर मोल. किंवा मग O2 आहे, 2 ऑफ O2 झाला, याच्यामध्ये OO बॉन्ड ब्रेक झाला तर याची जी काही एन्थॅल्पी असेल ती किती असेल, 428 किलोजूल पर मोल असेल त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे मीन बॉन्ड एन्थॅल्पी. इट इज द मीन व्हॅल्यू ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज. बॉन्ड एन्थॅल्पीची मीन व्हॅल्यू आहे. सपोज फॉर पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल आता CH4 असेल तर काय होतं, CH4 मध्ये कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन्स आहे. मग या ठिकाणी जी काही एन्थॅल्पी असेल ती कशी असेल, 1665 किलोजूल पर मोल आहे. आता एक बॉन्ड ब्रेक झाला, एक हायड्रोजन ब्रेक झाला, किती झाली त्याची
प्लस 427 किलो जूल पर मोल. नंतर CH3 मधून अजून एक हायड्रोजन ब्रेक झाला, किती एन्थॅल्पी आली 439. परत एक CH2 मधून एक हायड्रोजन गेला, CH राहिला, किती एन्थॅल्पी आली 452 किलो जूल पर मोल. आणि CH मधून एक हायड्रोजन निघून गेला तर राहिला कार्बन आणि हायड्रोजन, म्हणजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, किती झालं ते 347 किलो जूल पर मोल. मग या सगळ्याची जी काय बेरीज असेल काय होतंय पहा, CH3 कॅन्सल होईल, CH2 कॅन्सल झाला, CH कॅन्सल झाला, काय राहिलं शिल्लक आपल्याकडं CH4 गॅस gives C plus 4H gas and the total amount of bond enthalpies are 1665 किलोजूल पर मोल. 1665 किलोजूल पर मोल त्या ठिकाणी मिळेल. टू कॅल्क्युलेट CH bond enthalpy we use mean bond enthalpy of CH bond. CH bond enthalpy ची mean bond enthalpy आपण घेतो पहा या ठिकाणी 1/4 ऑफ डेल्टा AH आणि किती येईल व्हॅल्यू होती 1/4 इंटू 1665 इक्वल टू 416 किलो जूल पर मोल. म्हणजे एक बॉन्ड ब्रेक कराय किती लागेल 416 किलो जूल पर मोल लागेल. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ बॉन्ड इज ऑलवेज 0, नॉन झिरो, पॉझिटिव्ह, ऑल ऑफ दिस. तर या ठिकाणी बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर आपल्याला एनर्जी कशी पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे पहा. नेक्स्ट फॉर्म्युला ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी इज. बॉन्ड एन्थॅल्पीचा काय फॉर्म्युला आहे समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. सेकंड असेल, थर्ड असेल का नन ऑफ दिस असेल तर काय फॉर्म्युला आहे बॉन्ड एन्थॅल्पी इज इक्वल टू समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट असेल. पहा या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन, एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन अँड लॅटिस एन्थॅल्पी. स्टँडर्ड एन्थॅल्पी डेफिनेशन आपण पाहिलेली. आता पाहूया आपण. द एन्थॅल्पी चेंज टेक प्लेस when 1 mole of a solute dissolve in a solvent to form a infinitely dilute solution. कशाला म्हणायचं सोल्युशन ऑफ डायल्यूशन इन्फिनिटी. तर पहा एन्थॅल्पी चेंज होतंय. कधीच एन्थॅल्पी चेंज होतोय तर 1 मोल सोल्यूट आहे आपल्याकडं आणि तो कशामध्ये डिझॉल्व करतोय आपण तर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करतोय आणि काय तयार होतं या ठिकाणी इन्फिनाइटली डायल्यूट सोल्युशन तयार होत असेल तर त्याला म्हणायचं एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन. पहा या ठिकाणी NaCl आहे इज डिझॉल्व इन H2O दे गिव्ह NaCl ॲक्वियस आणि या ठिकाणी जे काही डेल्टा F ऑफ H असेल तो किती असेल -285.8 किलो जूल पर मोल. एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थॅल्पी डायग्राम. आता एन्थॅल्पीची डायग्राम पहा. NaCl असेल मायनस डेल्टा H ऑफ Le लॅटिस एनर्जी असेल याची Na प्लस Cl मायनस NaCl प्लस H2O NaCl ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस आणि ही जी काय असेल तर ती किती असेल हायड्रेशनची एन्थॅल्पी असेल पहा -771 किलो जूल पर मोल. ही झाली त्याची एन्थॅल्पी डायग्राम असेल. आणि हातातला डिफरन्स किती झाला डेल्टा H ऑफ सोल्युशनचा किती आला तो +5 किलो जूल पर मोल असेल. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इक्वल टू मायनस डेल्टा H ऑफ लॅटिस एनर्जी प्लस डेल्टा H ऑफ हायड्रेशन कॅटायन डेल्टा H ऑफ anion which is equal to -776 plus -771 which is equal to +5 kilojoule per mole असेल. एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन्स. इट इज डिफाईन ॲज द एन्थॅल्पी चेंज दॅट पहिली जी पाहिली आपण ती एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनची होती. It is defined as the enthalpy change that occurs when a solution of one concentration is diluted further to form solution of another concentration. एका डायल्युशनचं काय करायचं दुसऱ्या डायल्युशनमध्ये करायचं.
HCl आहे त्याच्यामध्ये अजून H2O टाकलं काय होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते काय होईल, चेंज होईल. म्हणजे डेल्टा एच ऑफ डायल्युशन इक्वल टू मायनस किती आली व्हॅल्यू त्याची, ही -0.76 किलोजूल पर मोल आलेले आहे पहा. लॅटिस एन्थॅल्पी. The enthalpy change that take place when 1 mole of solid ionic lattice form a gaseous ion. 1 मोल सॉलिड पासून काय तयार झालेला आहे, 1 मोल गॅसेस तयार झालेला असेल तर त्याला काय म्हणूया आपण, एन्थॅल्पी, लॅटिस एन्थॅल्पी. Na प्लस Cl मायनस गॅस they gives NaCl solids and the enthalpy change is -788 kilojoule per mole. Delta H is defined exothermically. The more closely ions pack together in the solid lattice, the more exothermic is lattice energy. मोर क्लोजली पॅक असेल तर काय लागेल आपल्याला, मोर एनर्जी त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे पहा. नेक्स्ट आहे बॉर्न हॅबर सायकल. सिन्स इट इज इम्पॉसिबल टू डिटरमाइन लॅटिस एन्थॅल्पी बाय एक्सपेरिमेंट, वी यूज अन इनडायरेक्ट मेथड. We construct an enthalpy change diagram called Born-Haber cycle. मग या बॉर्न हॅबर सायकल वरून आपण काय करू शकतो, त्याची एन्थॅल्पी आपण फाइंड आउट करू शकतो पहा. Na प्लस गॅस प्लस Cl मायनस गॅस दे गिव्स NaCl solid. Enthalpy that is lattice enthalpy is -788 kilojule per mole. मग पहा या ठिकाणी the importance of cycle is that the sum of the enthalpy changes around a cycle is a 0. enthalpy change काय होतं त्या ठिकाणी 0 असतो पहा. डेल्टा एच ऑफ फॉर्मेशन्स पहा या ठिकाणी फॉर्मेशनची एन्थॅल्पी आहे. नंतर काय होतंय, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन आहे. सोडियमचं काय होतंय, Na+ काय होतं या ठिकाणी, Na+ आणि 1/2 ऑफ Cl2 रिॲक्ट होतात आणि फॉर्मेशनची एन्थॅल्पी असेल ती किती असेल, 411.2 असेल पहा. नंतर पहा आता याप्रमाणे आपण जाऊया पुढे. आता काय होतंय, सब्लिमेशन होतंय. सोडियमचं सब्लिमेशन झालं. सोडियमचं सब्लिमेशन कशामध्ये होईल, तर सोडियम सॉलिडपासून सोडियमचा गॅस होईल पहा. पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहतो 108 पासून 495.6 पर्यंत जर आपण गेलो तर सोडियम सॉलिडमधून सोडियम गॅसमध्ये कन्वर्ट झाला. नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी Na+ त्या ठिकाणी आयन तयार झालं गॅसियस स्टेटमध्ये. नेक्स्ट काय होईल त्या ठिकाणी, मग Cl आहे पहा, क्लोरीनचं काय होतं, डिसोसिएशन होतं आणि Cl2 पासून Cl तयार होतो आहे की नाही. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ H त्या ठिकाणी त्याचं डिसोसिएशन होतं Clचं पण, आणि 2 Cl त्या ठिकाणी काय होतात, तयार होतात पहा. मग Na+ वरच्या स्टेपमध्ये Na+ आणि Cl हे काय होतात, कंबाईन होतात त्या ठिकाणी. इलेक्ट्रॉन जो काही लॉस्ट केलेला आहे सोडियमनं तो कोण ॲक्सेप्ट करतं, तर क्लोरीन ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती मायनस चार्ज येतो. आणि मग हे 2 आहेत पहा, Na+ आणि Cl- दोन्ही काय होतात, कंबाईन होतात आणि ही जी काही एनर्जी असेल त्याला म्हणतो आपण लॅटिस एनर्जी म्हणतो. आणि टोटल सायकल जर पाहिली तर या टोटल सायकलची जी काही एनर्जी असेल ती किती असेल, 0 असेल पहा. नेक्स्ट आहे पहा, the enthalpy change on breaking 1 mole of bond completely to obtain atoms is called enthalpy of atomization. आता पहा क्वेश्चन्स आहे, हे कशाचं नोटेशन आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन बरोबर आहे. डेल्टा एच ऑफ सोल्युशन कॅन बी एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, बोथ अँड नन ऑफ दिस. तर ते एक्झोथर्मिक पण असेल आणि एंडोथर्मिक पण असेल.